कथेचं नाव डॉक्टर श्रीराम लागू, लेखक अक्षय संत। तुफानाला घर देता का घर। जगण्याच्या वावटळीत कोसळून उन्मळून पडलेलं एक तुफान रंगपटाच्या कभिन्न अवकाशात आपलं घर शोधत विरल्या पावलांनी पिसाटलंय। घनगर्द संध्या छायांनी केविलवाणा आक्रोश मांडलाय। चारही बाजूनी प्राक्तनाचे गनीम समशेरी पर्जत सिद्ध झालेत या तुफानाचं अस्तित्व नामशेष करायला, पण ते अजूनही भिरभिरतंय एखाद्या अतृप्त आत्म्यासारखं। नटसम्राट। रंगभूमीवर पाऊल ठेवतानाच प्रत्येक नट उराशी एकच स्वप्न घेऊन येत असतो, आयुष्यात एकदा तरी नटसम्राट साकारण्याचं। एका अदम्य अभंग वादळाच्या या शोकांतिकेचा तो पहिला नायक। चिरकाल उत्फुल्ल शब्दांना आपल्या अभिनयाचं अजरामर कोंदण देणारा तो अग्रपूजेचा मानकरी। किती नावं घ्यावीत। नटसम्राट, काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, सूर्य पाहिलेला माणूस, मित्र, सुंदर मी होणार। एक एक रंगानुभूती म्हणजे एक एक अढळ ध्रुवपदच जणू। जगण्याचा अर्कतर्क समरसून जगलेला एक एक कस्तुरी विखार। आपल्या शब्दांना नाद द्यावा तो याच संमोहित आवाजानं, असं पिढ्यानपिढ्या प्रत्येक लेखकाला वाटावं अशी भाषेची प्रगल्भता आणि रंगमंच हजारो नक्षत्रांनी उजळून जाईल अशी अभिनयाची उत्कटता। डॉक्टर हे फक्त रूप, पण ॲक्टर हे स्वरूप। तो बोलू लागला की आभाळाला कंठ फुटल्यासारखा वाटतो। तो स्तब्ध झाला की वादळाची अनाम शांतता उमसते। तो समोर असला की शब्दांना पंख फुटतात आणि तो गेला की अर्थाचे वर्ख धुळीवरच्या पावलांसारखे मागे रेंगाळत राहतात। डॉक्टर श्रीराम लागू हे फक्त नाव नाही, एका संमोहनाचं मानवी प्रारूप आहे। व्याप आहे, ताप आहे, शाप आहे आणि उशापही आहे। रंगपटावरच्या या भीष्माला विनम्र अभिवादन। धन्यवाद। वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।